पंढरपूर तीर्थक्षेत्र विकासासाठी 3,993 कोटींच्या आराखड्याला मंजुरी. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत पंढरपूर तीर्थक्षेत्र विकासाच्या 3,993 कोटी 90 लाख रुपयांच्या सर्वसमावेश आराखड्यास अंतिम मंजुरी देण्यात आली आहे. पुढील 50 वर्षाचा विचार करून विकास कामे येत्या 30 महिन्यात पूर्ण करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. या आराखड्यात गर्दी व्यवस्थापनासाठी कॉरिडॉर, नदी घाट सुशोभीकरण, रस्ते पूल विकास, वाहनतळ, व्यापारी संकुल तसेच वारकऱ्यांसाठी आधुनिक सुविधा उभारण्यात येणार आहेत. विशेष म्हणजे भूसंपादन आणि पुनर्वसनासाठी तब्बल 2,026 कोटी रुपयांचा खर्च करण्यात येणार आहे. पंढरपूरला येणाऱ्या लाखो भाविकांना स्वच्छ, सुरक्षित आणि सुलभ दर्शन व्यवस्था उपलब्ध करून देणे हा या विकास आराखड्याचा मुख्य उद्देश असल्याचे जिल्हाधिकारी एस. कार्तिकेय यांनी सांगितले आहे. प्रकल्पातील पूर्ण काम पूर्ण करण्यासाठी पुरेसा निधी उपलब्ध करून देण्यासाठी माननीय मुख्यमंत्री महोदयांनी शिखर कमिटीमध्ये सूचना दिल्या होत्या, त्यासुद्धा इतिवृत्तीमध्ये आलेली आहेत. या व्यतिरिक्त आमच्या मागणी होते की भूसंपादनचा पैसा लवकरात लवकर आम्हाला उपलब्ध करून देण्यासाठी तो सुद्धा याच्यामध्ये इतिवृत्तीमध्ये आलेली आहे की मुख्यमंत्री महोदयांनी लवकरात लवकर निधी पुरेसा उपलब्ध करून देण्याची सूचना आम्ही दिलेली आहे. या व्यतिरिक्त आम्ही हे पूर्ण कॉरिडॉरचं काम आम्ही 30 महिन्यामध्ये पूर्ण करण्याचे नियोजन आम्ही ठेवलेले आहे. त्याच पद्धतीने आम्ही विशेषतः आम्ही पूर्ण कॉरिडॉरचं प्लॅन केलेली आहेत. या व्यतिरिक्त पुरातन कॉरिडॉरमध्ये असलेले पुरातन वस्तू आहेत तो जतन आणि संवर्धनचं काम आम्ही घेतलेले आहेत. या व्यतिरिक्त बाधितांच्या व्यावसायिक संधीसाठी आपण दुकानगाळे बांधणार आहोत, तो सुद्धा आम्ही कॉम्पोनंट घेतलेले आहेत. या व्यतिरिक्त वारकरीसाठी सोयीसुविधा कॉम्पोनंट आम्ही घेतलेले आहेत. या व्यतिरिक्त नगर परिषद मार्गाचं सुशोभीकरण आणि काम सुद्धा आम्ही घेतलेले आहेत. या व्यतिरिक्त नदी घाटाचं सुशोभीकरण आणि विकास हे पूर्ण काम आम्ही घेतलेले आहेत. या व्यतिरिक्त वाहनतळ आणि व्यापारी संकुलचं काम आहेत. त्यानंतर पालखी मार्ग आणि शहर सुशोभीकरण, शहरामध्ये 22 रस्ता आहे तिथे पूर्ण सुशोभीकरणचं काम आम्ही घेतलेले आहे. त्यानंतर शहरात जोडणारे रस्ता आणि पूल आहे तो सुद्धा आम्ही काम घेतलेले आहे. हेलिपॅडचे काम घेतलेले आहेत. या व्यतिरिक्त पंढरपूर शहरामध्ये जो पंढरपूर तालुक्यामध्ये जो पाच पालखी तळ आहेत ते पूर्ण 5 पालखी तळाचं विकास काम सुद्धा आम्ही याच्यामध्ये घेतलेले आहेत. या व्यतिरिक्त बाहेरचं म्हटलं तर आपल्याला आवास योजना आहेत आमच्या बांधवासाठी, सफाई कर्मचारीसाठी जे घेतलेले आहे बांधकाम आवास योजना आहे, तर आवास योजनाचं पण कॉम्पोनंट आम्ही याच्यामध्ये घेतलेले आहे. ओके.